हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे भार्गवीचा अन्नप्राशनचा कार्यक्रम। तर बघता बघता मुली कशा पटकन मोठ्या होतात हे कळतच नाही। तर भार्गवीला 6 महिने कंप्लीट झालेले आहेत आणि सर्वात आधी मी पूजेची ताट तयार करून घेतली, गणपती बाप्पा, भाताची पेज आणि दिवा। त्याच्यानंतर हे डेकोरेशन जेव्हा भार्गवी झोपलेली होती तेवढ्या वेळेत मग मी हे सगळं डेकोरेशन करून घेतलेलं आहे। अन्नप्राशनचं नाव मी घरीच तयार करून घेतलेलं होतं आणि साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे। तर फ्रूट्स वगैरे इथे ठेवलेले आहेत। तर आजपासून भार्गवीला वरचं खाऊ घालणार आहोत, त्याच्यामुळे मग हे छोटासा कार्यक्रम आठवणी राहायला पाहिजे म्हणून। तर अशा पद्धतीने हे डेकोरेशन मी साधं सिंपल करून घेतलेलं आहे। 6 महिने कंप्लीट झाले म्हणून फुलांनी 6 काढून घेतला। त्याच्यानंतर मी ही तयार झाली, अशा पद्धतीने मी तयारी केलेली होती। तर हा लुक माझा बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर भार्गवीचा तुम्ही लुक बघू शकता आणि तिला छान असं टॉईसच्या मदतीने आम्ही टेका लावून बसवलेलं होतं। आणि सर्वात आधी मी गणपती बाप्पाची पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर तिचं हे औक्षण करून घेतलं आणि मग तिला भाताची पेज खाऊ घातली। तिचं रिॲक्शन बघा तुम्ही। भार्गवी कशी बघत होती बघू शकता तुम्ही, मम्मी काय करते हे असं बघून। आणि त्याच्यानंतर तिच्या पप्पांनी हे तिचं औक्षण करून घेतलं आणि भाताची पेज खाऊ घातली। तर अशा पद्धतीने घरच्या घरी हा अन्नप्राशनाचा कार्यक्रम झालेला आहे भार्गवीचा। वैदेहीचाही आम्ही केलेला होता कोविडमध्ये, कारण अंगणवाडीच्या त्या मॅडम आणि एक बाई आलेल्या होत्या। तर साधंसं असं अन्नप्राशनचा कार्यक्रम केलेला होता, त्याचा फोटो मी पुढे अटॅच करतेच। आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर माझे काका काकून तेही आलेले होते। भार्गवीला छान असा पिंक कलरचा ड्रेस घेऊन त्यांची मुलगी ही आलेली आहे, तर तिचाही फोटो मी अटॅच करते। तर आजचा कार्यक्रम हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।